दिसत नसलं तर नका दिसू देऊ, पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका, बोलू. समाजाला जे लागतं ते आपल्याला देता येत नाही. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठीने समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केला. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो, आपली ताकद लय मोठी आहे. फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जात उंचीवर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं, त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं, त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या फिऱ्यांचं वाटलं झालं, पायऱ्यावरच्या गप्प बसा. कोणात आणत कोणी बसत नाही आजकाल. गर्व वाटतं रे मला तुमचा. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करत. मायबाप समाजानं तुमच्यासाठी हे पोरग सुद्धा विचार नाही करत कशाचा. मारायचा सुद्धा विचार नाही करत. मारायचा सुद्धा विचार करून पुढच्याला नाही जिंकायचा. मला फोन आलेले ऊन पडले, म्हणलं मी तुला फोन आल्यास सांगितलं, खात्री सांगतो वा एक बी मराठीच्या सलावत माघारी जाऊ शकत. आणि आवाज मी तुम्हाला मायबाप म्हणलं म्हणजे तुम्हाला खरं बोलतो. याचा बरे दुसरी गेला चार ये मला हळूच फोन करून सांगितलं बाजार आहे आमच्या सणाचा तो करू नये. मग मी काय करू, मी सकाळीच व्हिडिओ, मला माहित होतं बेडचा कचका कसा. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9च होतं, त्यांना 12चा दिला ते असत. आणि मग आपण संध्याकाळी तरी हलत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिल्या नाही, आपण वेळेवर जाऊ. हे म्हणजे आमच्या बाजार आहे, थोडं उशिरा. म्हणलं बरं उशिरा, आता माझ्याकडे काय चुकी आहे. मग समाज गर्व वाटावा असं काम करता तुम्ही. तुम्हाला सांगतो, पुस्तक हे 150 रुपये बोलून बट सरकारला ध्यानाला लागल्यापासून समजायला 20,000 वस्तू 20,000 होणार. अन्न संध्याकाळ घ्यायचं तर मुंबईत गेल्यावर 20,000 होईल. त्याला राजा चलो मुंबई. एकोणच्या स्वागतला फाईटच आहे आता जम्मू. फेडी देत मला म्हणते तो तुला हानी मला अरे जास्त तर जाऊ द्याला. तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताळीकडे रक्त गाळलंय. रक्ताच्या थांबल्यात माझ्या माय बहिणी टाकला तुम्ही. या बारीने तुम्ही नुसतं पोरा डोचून दाखवा काय मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, तिच्यावर नुसता पखाच वाजत होता. गाणं एक वाजना मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे वाजून दिला तरी. पण कोण डीवायएसपी साहेबांना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे,
माया जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठतो. धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे. आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय? अरे आपले लेकर येतं, आरडत येत, ओरडत येत, थोडासा आनंद व्यक्त करते. डीजे वाजू नका. नाही वाजायचं काय तो केला बघ त्याने केला पका चालू केला ढमाडम ढमाडम ढमाडम. आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं. बंद बंद पण पुढचा का ध्यानात ठेवा. जशाला तसाच नेम लावा लागणार. आता डीजे पुढं पुढं वाजतो ना बारीक देत होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकांना डवचिता. चाललं ना शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही. तुमच्याही लेकराला लागलं. जागेवर सस्पेंड होता तुम्ही, जागेवर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला. सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं, तिथंच राहतो. बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळा म्हणून पठ्ठा लढतो हो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कोणाला कुठंतरी असं होणारच आहे. आता कुठंतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या. गावागावात नुसता डीजे वाजून जर मला कळू द्या. मी बिले खंड्याचा आहे. माझ्या तात्याला विनाकारण जर टोकरीला मी सोडीतच नाही. देवेंद्र फडणवीस त्याच्या काय करायला लावतो हे डीवायएसपीला. मराठीचे डीजे बंद पाडण, पुढं काहीच करण. शांततेत जाते मै, शांततेत मै जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येतं, अधिकारी येतं. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छाणायचा. दंगल घालायची होती काय बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून. तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही. आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय. नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरं आणि तुमच्या त्या भानगडीत नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव घेणार ठेवू. कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं. पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही झाला त्या कधी केस करायचे बा. त्याच्या आईला बघून घेतला असतं मग वकील लावले असते. डीजे पण करा तो ऐकडे बघूनच घेईन. ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीकडून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का. एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना मला. आम्ही भोगू. हा आम्ही बघू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळून जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणी जाणतो. मी यायलोय मुंबईला. आपण भेटू होतोय घरापुढेच आहे मी. बघू तो एकदम आहे का माझ्या एकदम आहे. विनाकारण नाही डावचायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करते.
पोलिसाला अडचण आली, पाण्याच्या बाटल्या देतात. केलं आम्ही ते. आंतरवालीत 2 करोड पेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आणून दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत. त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊ द्या, मुंबईत गेलो. इथून कशाला आधीच पळत होती. पळापळी सुरू झाली, तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाटली. त्याचाच काल एक मित्र आता माझ्याकडे, त्यांनी सांगितलं मला, देव सांगून मिळत ना. म्हणलं मला जाऊ द्या, म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईची हौस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईला यायचं. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला. इथूनच मुला फेकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला तर नाही. पण फेकून दिलं काय बापाच्या हातात एखादा गोळा देऊ जाईल ना, ताकदीनं लाभ. आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडत असं काम तुम्ही तुमचं करू नका. तुम्हाला लईच कडा असला समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी झाला, माधव मुंडेचे. ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या SP साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करण म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करण मला तर आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून करायला नको होती. कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचा हत्यार नाही. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो. मी फडणवीस साहेब दोघं जण बघतो ती विषय काय होते, तेव्हा आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलं, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागला असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपल्या अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरातून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळं झालंय. पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं.
चापोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते. ती गढूळ आवाज माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हना दगड ते म्हणू शकत, त्यामुळं ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबईला. माहित नाही म्हणायचं आम्हाला कोणी तू तो आवडे बघ तिकडे फडणवीस तू तो पोलीस चालली. एकाने सुद्धा हलायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसानं घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटची फाईट आहे. अशी जमून हाणायची, मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल लाट टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा आता. इथं कटाळा आलाय. उपोषण करून मग आता फेस पडलाय. शेवट फाईट आता. सोडायचं नाही मैदान. काम तिसरं आणखीन 2-3 दिवस हातात येत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्याला सांगायचं मुंबईचा सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेली. हे आपल्या कुठे जाणार आहे? सगळ्यांना सांगा मुंबईला चाल. तुम्ही त्यांना काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. मावशी तुम्हाला काम सांगतो, आम्ही मुंबईला गेलो, मागं कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहिती. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा. त्याचा बाजार तो ठेव पाळणाच. जेव्हा आपला नाही समाजाचा, जेव्हा आपल्या आंदोलनात नाही, जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. हे बेगैर हजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याचं, जातवान अस्सल मराठ्यांचे खानदानी अवलाद आहे, ती घरात यावेळी झोपूच शकत नाही. त्याच त्याला आपल्याला वाटणार आहे घरी झोपल्यावर. कारण घरच्या माया मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी. तुम्ही घरात झोपलात, त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढ्या तुमच्या गाड्या बाहेर काढा. कावळे आगू नये म्हणून झापून घेते वर. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्याच गाड्या बाहेर काढा, मुंबईला चला. लेकराचे लय हाल चाललेत बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीणं मुश्किल झालं. आपल्या पोरी बाळी, लेकरं बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लालीवाई तर लेकरा बाळ
आयुष्यात सुखी समाधानी होते मराठी विसरू नका. हमेशाच नुसतं नेत्याच्या मागं पळू नका. अहो ते लय अवघड आहे सांभाळणं सोपं नाही. मग मला माहिती आहे आता 9च्या पुढे राज्य तर कशी समजतो माहिती मलाच माहिती. 9च्या पुढे तर कोणचाच बापार रेटत नाही तो. कसला वाघ त्याच्या पुढे आणून उभा करा ठुकूनच काढतो वाटतो फोन. लय अवघड आहे. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका. तुम्हाला वाटेल आमची सत्ता आहे. सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाहीये. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय. संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे पडले. तुम्ही काहीही करा माझी जात हरवू देऊ नये. तुम्हाला हात जोडून मिळून त्या जातीचं रक्षण करा. सगळे तुटून पडा. पक्षाचा विचार करू नका. तुमचा नुकसान झालं तर होईल पण चंद्र सुरू आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही नाही आलात ना ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिवाय देत राहणार. तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेकी बाळीची शापशिवाय खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागतंय. ती सांगल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी किती येत राव 3 27 28 29 कना मुंबईला यायचं नुसतं कना माघारी या. बरं खरं बोललो आता काही खोटं आहे का. समाजाला खुले पर्याय केले. ज्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस झाला तरी 55 लाख का काय लोक झाले तिथे राहणार असं म्हणते. मला काय माहित नाही कोणाकडे या द्यायला कुणाला माहित. आता 55 लाख राहायचे म्हणल्यावर मुंबईच्या बाहेरच राहायचं काम आहे. आता 100 वरचं टोक आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे. ज्याला इथं थांबायचंय इथं काम आहे. कोण म्हणलं काय सोय करा. तिथं दगड सुद्धा नीट नाही असे येतो वाकडे तिकडे वेगळे दगड येत. कोणत्याच देशात दगड नाही मध्ये. कोणाकडे गोल असते काही खरबड मरबड आहेत त्यांची अशी कसा टाका तुम्ही तरी तो दगड असाच उभा राहतो. कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर. काही बघितलं नाही पण तसलं का बघायला मिळालंच नाही. आणखी वेगळंच आहे मध्ये जे बघायला नाही ते दगड असे दगड कुठं दिसतं की खेकड्यासारखे वर धुऱ्या केलेल्या अशी का दगड म्हणते होय त्याला. ते उचलून आणावं इकडं तरी बसता येत नाही. त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं तर बसता येत नाही. आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड नसतं. आडोशाला बसलं तरी पोच लागत. ते वेगळे दगड जाऊन ते विषय होईल कसं तरी. प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे. तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो. मला इमानदारी सांगा 2 वर्ष झालं तुम्हाला साथ देत आहे. तुमचे मन खाली होईल असं एक पाऊल उचलला का आतापर्यंत आणि पुढेही उचलणार नाही. फक्त माझे डावं टाकत गेलो. मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक पुढे सरक. माझ्या समाजाला 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोकं लावून मिळून दिलं. आता उभं थोडं राहिले मुंबईला एक दंका आणला
100% मराठ्याला आरक्षण, टेन्शनच नाही. कुकडं प्रमाणपत्र कडं उभा राहा, कुठं उभा राहा. उभा राहा म्हणजे तिकडं नाही, इकडे शिकायला, त्याला नोकरीला, नाही तर पळत आणि तिकडच. त्यांचा असा पोट दुखा लागले तेव्हा बसून आम्हाला कुठे जागा, आपल्या पोरमध्ये वड्यात आहे. काय मग काय विचारतो कुठं जागा आहे तुला? आम्हाला काय माहिती तुला कुठं जागा आहे? आमचंच आमचं तुला टेकना, तू उलट टिकितो आमच्या पैसे. या बारीने जातीला हरवून नाही द्यायचं, काही करून जिंकायचं. त्यांनी काहीतरी बातम्या आहेत चॅनलच्या बांधवाच्या, म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केलंय. पाहुणे एक पोस्टर बसले दोन तिघ जण, एक तात्या आणि 2 आप्पा. हो ना, 2 तात्या, एक तात्या आणि 2 आप्पा. रातभर शेंगा आणतो तुम्ही एका मागाला. पुढं घालीत असते ना, दुसरं काय? ते म्हणत असं राहते दादा तू हे पुढं, ते म्हणत असे शिंदे साहेब तू हे पुढं, तो म्हणत असेल तू तुपला होय पुढं. आम्ही पुढं होत नाही, मागं होत नाही, तुपला उद्योग तू बघा. आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्याला वापर ढकलायच नाही सवय. ते चालत जातं कोपरा नांदतो दुसऱ्याला. सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं तिने. तरी हे म्हणतात आमचा साहेब लय चांगला आहे तर घे मी त्याला घेऊन गचपाणी. अरे नाही तर काय आला खरं बोलल्यावर राग येतो. आणि आंध्रात मध्ये तुम्ही बोलता ते खरं बरं का? काल 3 आमदार आले माझ्याकडे. आलते का नव्हते रे? काल 3 आलते म्हणून ते म्हणजे तुम्ही बोलता ते खरं बरं का? म्हणा जाईल मिळ्या ते मला नको बिलं होती लय खुशी येते. म्हणजे मी बोलायला पटत नाही मी त्यांना. ते म्हणले लय अवघड आहे म्हणे. ते म्हणले तुम्ही बोलतात ना हे तंत पटतंय आम्हाला. सगळ्याला एक एक जोड केलाय म्हणे. आणि जेवढे मंत्री येत सगळ्या ओएटी दिले म्हणे एक एक. आणि ओएटी जमून एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही. माळ म्हणजे एवढा घालतोय तो टप्पो. ते म्हणला माळी सुद्धा लागत नाही, एवढूनच ओएटी दिलेत म्हणले. असे हुशार आहेत त्यांचा अग्रे. आणि उची काही करायला गेलं लगेच त्याला सांगत किती बेजबाबदार माणूस असावा. आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही, पण खरी परिस्थिती अशी आहे. जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले, त्याचा विश्वास ठेवून सांभाळला पाहिजे. मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळलं पाहिजे. सगळ्याचं मागं भुंगे लावून बारीक बारीक पक्षाचा तो कार्यक्रमच लावलाय. ते कुणाच्याच न राहिले. कुणाला म्हणतात आम्ही तुमची दी बारकाल्या पक्षावर, कुणाच्या रॅली थिंडत येत ना माग माग. अशी फजिती केली. जाती जातीत माणसं ठेवले नाही देवेंद्र फडणवीस. जाती जाती मराठी ओबीसीवर घाली, ओबीसी मराठीवर घाली. म्हणणं झाले का आपल्या ओबीसीचे? त्याला म्हणा तू किती गट जिरे होतो, मी भांडणच होऊन देत नाही मराठ्याचे ओबीसीचे. तुला काय करायचं तर कर. सगळे कार्य टाकून बघत आहे. 10-12 जण जाऊन हिंडत येत, पण काही चुका होत नाही. थांब ना लयच कोणते मोकार हे 17 तारीखच्या बिल्डिंगवरच जाऊन बसले वर त्या मुंबईत. ते मुख्यमंत्री मला म्हणते हे कुठून गेले. म्हणलं आता मला काय माहिती, तुमचं जाऊन बघा कुठून गेले. काय त्या हाटला पुढं चहा भात शिजत बसली. हे आपल्या इकडे 5 रुपयाला चहा आहे, 10 रुपयाला आहे. त्याला काय माहिती चहाची किंमत किती आहे. टप्पू हाटलात गेले रेटून चहा प्याला. आणि चहा प्याला त्याला 250-300 रुपये मागितले. मला 300 2 महिने चहा पितो म्हणे मी. त्याला बाबा भले इतके पैसे असते ना म्हणे आमच्याकडे जमत नाही म्हणे. ऐकलं नाही, त्याच्या दारातच भात सुरू केला शिजायला. 3 घंटे भातच शिजा नाही याचा. त्याचं हॉटेलच बंद पडलं. याच्या नादी लागलं सोपं नाही. आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा, त्या झोन मध्ये बसलं. ते म्हणले पोलीस आले, म्हणले भाऊ हे झोन येते हो, कोणचा काय व्यापी झोन, याच्यात नाही बसता येत. त्याला मग जाऊ मंत्र्यात झोन आहे. त्याने जेच कपडे काढले, पाणी जे फेस करीत होता अंगाला. 4 घंटे होता फेसच आहे ना त्याला. पुरी गल्ली जाम केली. मराठ्याच्या नाद नाही लागायचं फडणवीस साहेब. माझ्या लेकराचं हक्काचं आरक्षण गपचित द्यायचं, वळवळ नाही करायची. तुम्ही किती भेडीला केशीला फिशीला कशाला, आम्ही भेटणार नाहीत, आरक्षण घेणार. हे बीडच्या नगरीतून जाहीरपणा सांगतो घेणार.
म्हणून माझी मराठ्यांना हात जोडून विनंती, माय बाबा हो, तुम्ही 2 वर्ष वेळ दिला, एवढ्या वेळेस घराघरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या. लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा. इतके अधिकारी बनालेत लेकर, पोलिसात चालले, तहसील मध्ये चालले, महावितरण चालले. महावितरण मध्ये आता 750 गेले मागच्या आठवड्यात. आता MBBS ला काल 2 पोरी आल्या. तू MBBS ला लागला गोळ्या शस्त्र जावं आम्हाला थोडं. आमचं काही राहिलंच नाही, काय करतो मग आता? गोळ्या डॉक्टर तू झाल्यावर म्हणलं तर असंच त्याच्या गोळ्या इंजेक्शन. मला वाटतं नांदेडला कलेक्टर पण झाले. तुम्ही 2-3 वर्ष थांबावं आणखी. कोणच्या ऑफिसात जा, आपलेच पोट्टे कुठं इतके लागले. लय पोरं हुशार आपल्या आरक्षणामुळे वाया घेते आपली जात. लय पोरं पुरी हुशार आपल्या रातभर डोळे फोडीते, अभ्यास करते. आरक्षणाने आपला घात केला आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून दिलं नाही, मराठा पुढे सुधारणार आहे. ते म्हणले राजकारणात मराठाला सुरू, आपल्याला जे येड लागलं ते राजकारणाचं, आणि तिकडे गेलं तेवढंच होऊन बसलं. बिगर पाण्याचं झालीच होतं कागड. आता राजकारणाला गेलं खड्ड्यात प्यायला पैसे नाही राहिले. म्हणून दरबारी सांगतो, दारू पिऊ नका. व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं. एकाने दारू प्यायचं नाही. इथं पेत कोणी आणि इतक्या लोकांच्या सांगता तुम्ही दारू बंद करा. मावशी हो, तुम्हाला दुसरं काम, मावशी आवाज येतो का? आणखीन दुसरं काम आहे तुमच्याकडे. मोबाईल एक सांगितलं आता ध्यानात पकड व्हायचा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो रात्रंदिवस, जीव पणाला लावलाय पुरा. कुणी दारू पेला ना मला हळूहळू सांगा हे पेतेत म्हणून. त्याचा असा धुमता काढतो अंतरवालीला बोलून घेऊन. माणसाला दारू पिऊ द्यायचं नाही आपल्या. त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय. मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही. अशा मीडियातून बातम्या. मुंबईत जायचं, त्यांनी किती प्रयत्न करू द्या, मुंबईत मराठ्यांनी घुसायचं आणि गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं. काही पण होऊ दे, मुंबईत जायचं. वेळ पडली तुम्हाला जो रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा. इतके रस्ते सापडून त्या पोट्याने. पाहुणा आणि रस्ता 2 कामं सापडून ठेवली. पाहुणा आणि रस्ता, त्याला मध्ये 2 दिवस तुला दिवस झोपून द्या. या आधी जायच्या मला दिसत मुंबईत. मग एकट्याची गाडी ठेवू नका इथंच. 2-3 कामं तेवढेच करा. शांततेचा नियम सोडायचा नाही. तुम्हाला शांततेतच नाही मिळणार. मी 70 वर्षातला मिळून दिलं. मला उतरायचं जाळपोळ मान्य नाही. तुम्हाला काय घेणं? जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे, दगडफेक केलं तरी आरक्षण पाहिजे, शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत मिळून देतो. मला समाजाचं एक बी लेकरू व्हायला जाऊ द्यायचं नाही, एक सुद्धा. त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. समाज मोठा करायचा, त्याला विनाकारण दगड हाणायला लावून त्याचं आयुष्य वाटवलं बरबाद करायचं नाही आपल्याला. आणि मराठी नुसते शांततेत बसले, पुरा देश बंद पडतो. हे शब्द तुम्हाला, पुरा देश बंद पडतो. तुम्ही नुसते मुंबईत बसा, काहीच करू नका. उगा थोडं आरक्षण राहिलं ते आपण यावेळेस 29 ऑगस्टला मिळवणार आहे. त्यांचे खलबत सुरू झाले. त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण कोणी भ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं. ते प्रयत्न करून बघते. काय बरं फडणवीस साहेब, या बीडच्या नगरातून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. काय चूक केली मराठ्याने? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमच्या हैदराबादचं गॅझेट हे सरकारी नोंदी आहे. मराठे जागे व्हा. आपल्या सरकारी नोंदी असून दिला जात नाही, तेवढा मोठा अन्याय. सातारा संस्थांचं गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय. जाणून बुजून दिला जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस
सांगितलं होतं, मराठा आणि कुणबी एक आहे. ह्यो जर जाहीर करायचा असला, आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदी दावा आले, तरी का दिलं जात नाही? याच्याही पुढचं मराठ्यांना सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं? याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसीत. याला आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात यायचे असले ते एवढ्या पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आले, आता काय बोलत नाही? तुमचे डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29 याला खुनशीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिचून दुसऱ्या दिला, पण मराठ्याला दिलं नाही. खुन्नस आहे मराठ्याला. त्याची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाही. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघू नका. मागा सिद्ध झालं तरी देत नाही. सगळ्या सोयींची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून म्हणून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्याची अंमलबजावणी घ्यायची. त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सरकारला पण सांगतो, मुंबईत आम्ही येणार आहेत. त्या भानगडीत पुन्हा पडू नका. आता माझ्या एकाही पोराला डवचिलं ना मुंबईत, तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांगतो, तिथं एकाही पोराला नुसतं काठीनं जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याने फिरून द्यायचा नाही. एक पण. सरकारमधल्या कोणाला सुट्टी द्यायची नाही. कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या. हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत, आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांत दे. तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा. एकदा मायमावलीनं ती पायातल्या हातात घेतली की ते उमऱ्यात बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार, मंत्री असत त्याचे टप्परात पुढायचे, आणि मराठ्यांच्या पुढे याचे मजाले काय कोणाचे? आम्ही शांत बसलो म्हणून फायदा उचलू नका. नसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी अकराळ विकराळ रूप जर धारण केलं ना, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही. बा तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या. दुसऱ्याच ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वारे करायचे थांबवा. कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे. लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालं तर म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो, मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतोय अंमलबजावणी करा. आमची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर आहेत, तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी आलो, कोणाला त्रास द्यायला नाही.
हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय, वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1,00,000 भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवक तिथं देऊ. 1,00,000 भर मराठ्यांच्या पोरं. पण मुंबईत येणार थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथला दलित, मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डब्यावाले, माथाडी कामगार, तिथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन, मारवाडी, ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले. गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागले तर त्यांना एक भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावा कुठं ओबीसीत लावायला जाईल तर ओबीसीच्या लक्षात आलाय आपलाच देवारा केलाय. याचं ऐकून मराठ्याचं ओबीसीचं रक्त कशामुळे सांडायचं. देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं फसवलं कसं, आपल्या आधी फसवले धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याच्यावर उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला. तिला पैसेच येणार दादा. तुला माहित नाही भाऊ, लाडक्या बहिणीचा त्याचे लय डेंजर आहे. त्याने जर रूम न काढलं ना तुला 5,000 सुद्धा हवायला येऊन द्यायचं नाही देऊ. दाजी लय डेंजर करतो. दाजीचा कचका बघितला नाही की दाजी 9च्या पुढे कोणालाच भेट नाही. लाडक्या बहिणीचा पगारच बंद करून टाकला. बर आमची लागू ती काढी, आमचं बघू काय. तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना, तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचा आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का? मराठ्याला देऊ नको, चल आम्ही आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरी आहे ना, करणं कर्ज माफी. त्याच्यामुळं फडणवीस किती चालवाच माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं. आपण तर जातीवादी नाहीतच रे. त्यांनी आपल्या विचारात फक्त ते घातलंय आपण जातीवादी. जातीवादी जर असतो ना, धनगर बांधवांचा सुद्धा प्रश्न सोडतो, तुम्हाला शेकडो पोरं दाखवी. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वंजारी बांधवांचे सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंदिर असून सुद्धा न प्रश्न सुटणार सुद्धा मराठ्यांनी सोडला पाहिजे. जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो, कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत आणि आयुष्यात करणार बी नाहीत. तुम्हाला नाही सोडला, नेते फेट्याला सोडित नाही आपण. त्यांचे असू नाहीत आपल्या असू. वगाडी चलत येत कुंकडे बी गाडीला आरशेला नाहीत, फरशे नाहीत, काही नाही. कुंकडं चलत चष्मे घातलं की निघालं. का म्हणता माझा मी नेता? काय नेता आहे तू? नेता कसा असावा? नेत्याचं ऐकून बोलू नाही, जातीचं ऐकून बोलावं. आमच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता होतं आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. गुरं, ढोळं, मेंढ्या, शेळ्या जरा फरक सांभाळते बिचारे गरीब, त्यांच्यासाठी लढले असते. आता होते जात सोन्यासारखे त्यांचे लेकर दऱ्या भरत राहिले नसते, आता उंचीवर गेले असते. कुंकड ताकद वापरते तर कोणाचं ऐकत येते, एवढं भंगार ते सगळ्या दुनियाचं त्याचं ऐकत येतं, पळत कुंकड. ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतात. फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद का. मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलं, पाटील आम्हाला आरक्षण आहे, पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे 1-1, 2-2 गाड्या आम्ही पण लावल्या. महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय. मला जास्त
त्या उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून काही बोलत नाही. पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची? इमानदारीने हातवर करून सांगा बरं सगळे. वा, वा, वा. आता मात्र धोपणच काढायचं सगळे. बाबा मुंबईला निघाले. ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली. अंतिम तयारी आहे. बसा बसा खाली बसा. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली. मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजाला कधी हरू द्यायचं नसतं. अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत. लोकांना असं वाटतं आता विजय मिळणारच आहे. आता कशाला जायचं? त्याने हारण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. समाज हारतो कधी तर आपण गाफील राहिलो. आता घरात झोपायचे दिवस नाहीत, गाफील राहायचे दिवस नाहीत. आता सावधपणाने ही लढाई सगळ्यांनी लढायची, जिंकायची. ही शेवटची लढाई आहे. घरी कोणी थांबू नका. कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल, सोशल मीडियावर बघताल, ती लढाई राहिली नाहीये. तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे. काहीही करा, माझी जात हारू देऊ नका. हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ होईल. समाज मोठा आहे. तुम्हाला मला काही किंमत नाही. समाजाला इतकी किंमत आहे. समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका. मी मरणापर्यंत टेकलोय. उपाशी तापाशी राहतो. रक्त जातो पण 1 इंच सुद्धा मागे सरकत नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना घरात बसायचं नसतं. माझा समाज अंधारात लोटू नका. समाज दारिद्र्याच्या खाईत लोटता कामा नये. लेकरा बाळाचा शाप शिवाय घ्यायचा अधिकार आपल्याला नाहीये. लेकरा बाळासाठी तुटून पडा. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही. खूनगाठ प्रत्येकाला मागा. फडणवीसांनी ठरवलंय, त्यांनी पण मांडलाय, मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. आणि आपण पण मांडलाय, मराठ्याला आरक्षणच मिळून देणार. जीव गेला तरी हरकत नाही, पण मागे सरकत नाही. या मनोजाला गेला. माझा जीव तुमच्या पायावर ठेवलाय. मी जर इतकं तळमळ आणि तळतळीने लढतोय, आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस बैठका घेतोय. तुम्ही तर चालते बोलते, तुम्ही धडधाकाटे, तुम्ही माझ्याही पुढे पळायला पाहिजे. तुमच्यात माझ्यात काही मतभेद असतील, ती वेळ नाही. तुमच्याकडून चूक झाली असेल, माझ्याकडे झाली असेल, ते काढायचे दिवस नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही जर नाराज होऊन घरात बसताल तर जात हारलेली दिसाल. त्यांचा हसू करू नका. त्यांचा हसू होईल. ते म्हणते मराठी एक आलेले घरात झोपले. आम्हीच मराठ्याला जिंकू दिलं नाही. छात्यापडी ते कुणाला बोलायला जागा ठेवू नका. इतक्या ताकदीने मुंबईकडे निघाल, इतक्या गाड्या लावा ना, देव तुम्हाला काही कमी नाही करणार. तुमचं थोडं वाटोळ जातीचं आयुष्याचं कल्याण होईल. मिळेल तेव्हा आणि करा. ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, रिक्षा, ट्रक काय असेल ते, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने मोटरसायकल करा.
मुंबईपर्यंत वाटा लावायला 29ला आम्ही बसलो की तुम्ही माघारी या. नोकरदार वर्गाला सुद्धा तेच आव्हान आहे, तुम्हाला यायचं नाही तुमच्या गाड्या पाठवून द्या, पण घरी कोणी थांबू नका. मोटरसायकल वाल्याला विनंती आहे, गाड्या खूप मोटरसायकल विकणार आहेत. तुम्ही गाड्या दमाने चालवा, एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही. नसता एकाही पोरांना मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही. लेकरांना दुखापत होता कामा नाही. तुम्ही मोटरसायकल घेताल आणि एकमेकात रेस खेळताल. आपल्यात आपल्याला रेस खेळायचे नाही. जात हाणल असं पाऊल उचलायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोराला सांगतो, गाड्या दम्माने हाणायच्या, मोठ्याला सुद्धा. ही शेवटची बैठक याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचंय. कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचं दुखायला लागलं, सगळी सेवा आपण करायची. त्याला काय झालं तर बाजूला जायचं नाहीये, एकमेकाला जागा मोकळी करून द्यायची. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांनी, तुम्ही अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं. नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली, 2,05,000 काहीतरी ते मोटरसायकल काढायले. तुम्हाला जर गाड्या दमाने हाणता येत असल्या तर घ्या, नसता मोटरसायकल जर तुम्ही पळवायला लागले, माझ्या समाजाच्या लेकराला इजा झालेली मला सहन होणार नाही. तुम्हाला जाहीर सांगतो, नाही येऊ नका. तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायला, त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मी खंबीर आहे. सरकारच काय, सरकारचा बाप आडवा येऊ दे, आरक्षणच देणार आहे आणि ते पण ओबीसीतूनच देणार, इकडून तिकडून नाही. आपला ठरलेला विषय आपण बदलत नाही. मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे. आयुष्य पणाला लावलंय, आजकाल लोक आयुष्य पणाला नाही लावत. कशातून बी कमाई बघायचं काम करतात. या पोरानं तुमच्यासाठी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवलाय, खोटं सांगत नाही. मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचं कातड काढून दे, आरक्षण देतो, एक एक क्षणात सगळं अंगाचं कातड काढून देईन जातीसाठी, पण मला गाठणार नाही. मराला भेट नाही. मरण तर कसं येतो, अपघात झाला तरी मरावं लागतं, अंगावर वीज पडली तरी मरावं लागतं, साप चावला तर मरावं लागतंय, अटॅक आला तरी मरावं लागतंय. जातीसाठी वीर मरण येणं माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नसाल. मी मरायला नाही भेट फडणवीस, ते मला फेडायच्या भानगडीत नाही पडायचं. माझ्या नादी लागू नको बाबा. जे जे लागले त्याचा बाजारात उठून आहे मी. गोडी गुलाबीत प्रेमानं जेवढा हाताळता येईल प्रश्न तेवढा हाताळा. आम्ही बाकी सगळं बघितलंय, त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत तुमची तयारी बघून आम्ही बी ठरवू काय करायचं. पण माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा नाही. पोराला तुम्ही सुद्धा काळजी घ्या. तिला फोन लागणार नाही एकमेकाचे. आपल्या टीमा तयार राहू द्या. गोळ्या औषधं सोबत ठेवा. पावसाचं सगळं साहित्य सोबत असू द्या. छत्र्या, रेनकोट, तिथं काही रावठ्या तुम्हाला घेता आले तर ते सोबत ठेवा. झोपायला अडचण पावसात येऊ शकते. मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्या बॅटरीची, आपल्याला काय काय वस्तू लागतात, पीठ मीठ हे सगळे वस्तू घ्या. पाण्याची व्यवस्था करा.
आपल्या आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या, अँब्युलन्स सोबत राहू द्या, कोणावर अवलंबून राहायचं नाही. कुणी नाही केलं तर आपण उपाशी मरता कामा नये, हे लक्षात असू द्या. तुम्ही फक्त मुंबईत शांतता ठेवा. येताना आरक्षण तुम्हाला द्यायची जबाबदारी आपली. फक्त आणखी नाही 2-3 दिवस राहिले. ये असे अवस्था तर लागलेत ना मला बी. ये मला काय सुचवत देत नाही. आता हे गावाला तिकडेच घेणार आहे की तुम्ही? हे टंग हे सगळं मी आम्ही तिथं आणखी व्यवस्था केल्यात बरं का. तिथं बाबा मोठमोठाले बाबा आणलेत कीर्तनात, रोज संध्याकाळी कीर्तन. शाहीर आणले, नामवंत शाहीर आहे. दुपारच्याला ती, सकाळच्याला संगीत भजन जबरदस्त गायक आणले. वाजणारे बी आणले, डेंजर वादक महाराष्ट्रात नावारूपाला आलेले. कोणाला जे आवडत ते ऐकायचं. कीर्तन आवडत ते कीर्तन, भजन आवडतं भजन, शाहिरी पवाडा. आणि हे काहीच नाही आवडत. आपण आपले डीजे घेतलेले ते चोरून त्याच्या कोपऱ्याला धांगडण धांगडण तुमच्या एका बाजूला काय करता मला? दुसरा पर्यायच नाही आता काय त्या ज्या त्या वस्तू ज्यांनी त्यांनी सगळं घेतलं. काही गोंधळी घ्या, त्याच्यावर झपका चालू. काहीच्या त्या हलक्या आहेत. मला याच्यात काहीच लागत नाही, कारण आम्ही आता लुटकले की लुटकले प्रमोशनाला बसल्यावर तुम्ही काय काय करतात आम्हाला काय मिळायला लागत नाही. पण झिजतो तुमच्या लेकरासाठी, जीव कोणाला लावतो या समाजासाठी. समाज मला उंचीवर गेल्याला पाहिजे. माझ्या समाजाची यांनी 70 वर्षात खूप बरबादी केली. मला 70 वर्ष मराठा दिवस गेल्याला पुढे न्यायचा आहे. याच्यासाठी जीव कोणाला लावला. आज लेकरं बघा किती आनंदी आहे. पोरं पोरी अधिकारी होऊन अंतरवालेली येतात. इतका आनंद असतो आईबापाच्या आणि त्या समाजाच्या चेहऱ्यावर. न होणारी गोष्ट व्हायला लागली म्हणून इतके जागे व्हा. आणखी ना 3 दिवसात घर ना घर पिंजून काढा. आसपासच्या पाहुण्या रावळ्याला फोन सांगा आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला गाडी एवढ्या वेळेस. जो घरी राहील ना तो पक्षाचा असू नाही तर गरीब असू, ती मराठीचीच पैदास नाही घरी राहणार. जातीसाठी लढत नाही ते कायच आपलं. नंतर राहायला तुला तिथं उभं राहायचं, तिथं पड नाही तर निवडून ये. आणि आम्ही निवडून येऊनच देत नसतो. आमचं नाही आलं आणि द्यायचं बी नाही. पोरावर तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा आपला नाही ना त्या निवडून द्यायचं का? असा भरगडा तुम्ही एवढा कचकथा केलेला आहे. दादान फादान काही नाही राहिली. दादा भेदा सगळे गेली. मग ते राहिलेले आता जातील 5-6 महिन्यात काही राहत नाहीत. लपत सध्या येड्या वागळीत गाय कुंकड कुंकड सापडे टंगडे धरून आणते. ते एसपी नाही कलाकारी आपला बीडचा, ते टंगडे धरूनच आणणार सगळे आरोपी. सोडतच नाही कोणाला. देशमुख प्रकरणात की दादा गेले बरेच, दादी वाटा गेल्यावर मी कोणाला सोडित नसतो. वाटा नाही गेलं तुम्ही तुमचा मजेशीर सत्ता भोगा, काय करायचं ते करा. विषय लक्षात ठेवा. शेवटी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मायबाप मराठी, त्यांना जर त्यांचा सत्तेचा स्वाभिमान आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या जातीचा स्वाभिमान असला पाहिजे. जात अशी चालली पाहिजे. मुंबईला अशी ताकद दाखवा की मुंगीला सुद्धा शिरता मिळायला पाहिजे. जात अशी टाईट चालली पाहिजे. तिथून पुढं कॉलर टाईट करून समाजाची उंची वाढवून आपली जबाबदारी, आणि ती जबाबदारी पार पाडायची जबाबदारी आजपासून बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मराठ्यांच्या खांद्यावर आहे. घराघरातून मराठे 26 तारखेला तांतरवाडीला मुक्कामी या आणि सगळेजण मुंबईकडे चला. एकाने हजर राहू नका ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.